मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्या ठिकाणी आपण प्रागैतिहासिक काळ पाहतोय, प्राचीन भारताचा इतिहास याच्यामधील हा एक टॉपिक आहे। हे पाहत असताना आपण मागच्या व्हिडिओमध्ये निम्न पुराश्मयुग किंवा निम्न पुरा पाषाण काळ ज्याला आपण म्हणतो हे व्यवस्थितपणे अभ्यासलेलं आहे। MPSC UPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने आपण तो अभ्यास केलेला आहे। तसंच आज आपण पाहणार आहे मध्य पुराश्मयुग। तर या काळामध्ये हवामान कसं होतं आणि माणूस कशा प्रकारे राहायचा सविस्तरपणे आपण पाहूया। चला तर सुरुवात करूया। जर तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर मी याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता। तर चला सुरुवात करूया। बघा मित्रांनो, पुराश्मयुग आणि याच्यामधील मध्य पुराश्मयुग याला सविस्तरपणे आपण पाहूया। बघा, निम्न पुराश्मयुगाच्या तुलनेमध्ये हा जो काळ होता हा मानवाच्या तांत्रिक आणि सांस्कृतिक प्रगतीचा दुसरा मोठा टप्पा होता असं मानलं जातं। या काळात मानवाने नैसर्गिक बदलांशी जुळवून घेत आपली जी जीवनशैली होती याच्यामध्ये कमालीचे बदल केलेले आपल्याला पाहायला भेटतात। बघा मित्रांनो, आता याचा कालखंड आणि पर्यावरणीय पार्श्वभूमी याचा जर विचार केला तर हा कालखंड इसवी सन पूर्व 50,000 ते इसवी सन पूर्व 40,000 या दरम्यान येतो, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। तर भारतामध्ये याचे काही पुरावे आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं। आता भूगर्भीय पार्श्वभूमीचा विचार केला तर हा काळ देखील प्लिस्टोसीन या युगामध्ये येतो। म्हणजेच मित्रांनो, या काळामध्ये हिमयुग चालू होते, हे लक्षात ठेवायचे। मात्र निम्न पुरा पाषाण काळाच्या तुलनेमध्ये हवामानात काही प्रमाणात बदल झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात। अनेक भागांमध्ये अतिवृष्टी आणि अतिथंडीमुळे वनस्पतीमध्ये बदल झालेले आहेत, वनस्पतीच्या रचनेमध्ये। तसंच प्राण्यांमध्ये सुद्धा बदल झाले, म्हणजे मोठे प्राणी कमी होऊन लहान प्राणी जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात। आणि म्हणूनच मानवाला मोठ्या प्राण्याऐवजी मध्यम आणि लहान आकाराचे जे प्राणी आहेत यांची शिकार करणे गरजेचे भासते। ठीक आहे। जर मित्रांनो मानवाचा प्रकार आणि वर्तणूक याच्यावरती विचार केला तर या कालखंडामध्ये सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला जगभरात निअँडरथल हा मानवाचा प्रकार हा जो मानव आहे याचा विकास झालेला पाहायला भेटतो। आणि भारताच्या संदर्भात जर विचार केला मित्रांनो तर होमो इरेक्टस कडून आधुनिक माणूस जो आहे होमोसोपियन याच्याकडे जाणारा हा काळ होता। म्हणजे हा जो माणूस आहे हा याला जोडत होता। ठीक आहे, कोणाला? होमो इरेक्टस आणि होमोसोपियन यांच्यामधला दुवा होता असं आपण म्हणू शकतो। आता पुढे बघा, सांस्कृतिक क्रांतीची सुरुवात या काळामध्ये झाली। कशा प्रकारे? बघा, या काळात मानवाने पहिल्यांदा धार्मिक किंवा आध्यात्मिक जाणीवा निर्माण झाल्या माणसामध्ये। ठीक आहे, आपल्याला दफन पद्धत या ठिकाणी पाहायला भेटते। मृतदेहांचे जे विशिष्ट पद्धतीचे दफन केलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। मृतांसोबत त्यांचे हत्यारे आणि अन्नपूर्णे या गोष्टींची सुरुवात झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते। ठीक आहे, हे लक्षात ठेवायचे। आता बघा, कातड्याचा वापर। कडक थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मानवाने शिकार केलेल्या प्राण्यांची चामडी शरीरावर पांघरण्यास सुरुवात केली, हे पण लक्षात ठेवायचं याच काळामध्ये। ठीक आहे, तर अशा प्रकारे मानवाचा प्रकाराने वर्तणूक काय होती आपण पाहू शकतो। आता पुढे बघा, हत्यारे आणि तंत्रज्ञान। आता याचा विचार केला तर छिलक्यांची संस्कृती किंवा फ्लेक टेक्नॉलॉजी किंवा फ्लेक संस्कृती हे लक्षात ठेवायचं, ह्या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतं। बघा काय आहे हे, तर निम्न पुराश्मयुगाचा जर विचार केला तर माणूस काय करायचा, मुख्य दगडाचा जो कोर भाग वापरून हस्तकुऱ्हाड वगैरे बनवायचा। आपण पाहिलं की माणूस काय करायचा, एका दगडाने दुसऱ्या दगडावर मारा करायचा आणि त्याच्यापासून त्याचे छिलके काढून टाकायचा आणि जो मध्य भाग राहतो याचा वापर तो हत्यार म्हणून करायचा। आता या ठिकाणी बघा, जे तंत्रज्ञान आहे हे पूर्णपणे उलटे झाले होते। कुठं? मध्य पुराश्मयुगामध्ये। आता छिलक्याची संस्कृती म्हणजे छिलक्यांचे तंत्रज्ञान आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। हे काय आहे बघा, एका मोठ्या दगडावर दुसऱ्या कठीण दगडाने तो आघात करायचा आणि जे पातळ पातळ छिलके निघायचे। बघा, एका दगडावर मारल्यानंतर त्या दगडातून जे छिलके निघायचे, त्या छिलक्यांना आकार देऊन मानवाने छोटी आणि तीक्ष्ण हत्यारे बनवली। म्हणून इतिहासकार या युगाला छिलक्याची संस्कृती किंवा फ्लेक कल्चर असं म्हणतात, हे लक्षात ठेवायचं। आपल्याला विचारलं जाऊ शकतं की फ्लेक संस्कृती काय आहे किंवा छिलक्यांची संस्कृती काय आहे, त्यावेळेस तुम्हाला सांगता आलं पाहिजे हे मध्य पुराश्मयुगामध्ये होते आणि मानव अशा प्रकारे हत्यार बनवायचा। ठीक आहे, आता हे बनवण्याची गरज का पडली मित्रांनो, आपल्याला हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। कारण याच्या जर
निम्न पुराश्म युगाचा विचार केला तर या ठिकाणी आपल्याला जे प्राणी आहेत हे प्राणी मोठे होते आणि आता प्राण्यांमध्ये बदल झालेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला छोट्या हाताळ्यांची गरज सुद्धा पडणार आहे, हे पण लक्षात ठेवा. आता बघा लेव्हल्युएशन पद्धत काय आहे. तर दगडातून छिलका काढण्यापूर्वी मूळ दगडाला विशिष्ट प्रकारचा आकार जो देण्याचे तंत्रज्ञान होते याला मानवाने विकसित केले. यालाच काय म्हटलं जातं, लेव्हल्युएशन पद्धत. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. आता दगडांच्या प्रकारात कशा प्रकारे बदल झाला बघा. आधी वापरल्या जाणाऱ्या गारगोटी ऐवजी माणसाने अधिक कठीण आणि चकचकीत आणि बारीक कणांचे दगड वापरण्यास सुरुवात केली. आता याच्यामध्ये जे आहे चर्ट आहे, जस्पर आहे आणि आगेट आहे. तर हे काही आपल्याला दगडांचे प्रकार पाहायला भेटतात, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, हे दिले जाऊ शकतं चर्ट, जस्पर आणि आगेट, आणि हे काय आहे असं पण विचारलं जाऊ शकतं. त्यावेळेस तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की हे काय आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये कोणती कोणती हत्यारे येतात ते बघा. तर खरवडण्या किंवा तासण्या ज्याला आपण म्हणतो. आता छिलक्यांच्या कडा अधिक तीक्ष्ण करून हे हत्यार बनवले जात होते. याचा मुख्य वापर प्राण्यांची चामडे स्वच्छ करण्यासाठी आणि लाकूड तासण्यासाठी होत असत, हे लक्षात ठेवा. तासण्या. ठीक आहे, पुढे आहे बघा वेदण्या. तर या हत्याराला पुढच्या बाजूला एक तीक्ष्ण टोक असायचे. प्राण्यांच्या चामड्याला सुईसारखे छिद्र पाडण्यासाठी याचा वापर केला जात असायचा, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, जसे कपडे शिवण्यासाठी. पुढे आहे बाणांची अग्ने. तर त्रिकोणी आकाराचे लहान छिलके असायचे ज्यांचा वापर भाल्याच्या किंवा बाणाच्या टोकाला लावण्यासाठी केला जात असायचा, हे लक्षात ठेवा. आता भारतातील प्रमुख ठिकाणे आहेत काय ते लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत बघा. नेवासा हे अहमदनगरमध्ये आहे. प्रवरा नदीच्या खोऱ्यातील नेवासा हे भारतातील मध्य पुराश्म युगाचे ठिकाण आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, प्रातिनिधिक ठिकाण आहे. तर इतिहासकार HD सांकलिया यांनी येथे केलेल्या उत्खननावरून या कालखंडातील संस्कृतीला नेवासियन संस्कृती असे म्हटले जाते, हे पण लक्षात ठेवा. आणि येथे चर्ट आणि जस्पर धातूंची मोठ्या प्रमाणावर छिलक्यांची जी हत्यारं होती ती सापडलेली आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. तर नेवासा कुठे आहे, अहमदनगरमध्ये. ठीक आहे, प्रवरा नदीच्या खोऱ्यामध्ये. या ठिकाणी HD सांकलिया यांना उत्खनन केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आणि जस्पर आणि चर्ट आणि जस्पर जे हत्यारं आहेत हे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सापडलेले आहेत. पुढे आहे बेलन नदी खोरे. हे उत्तर प्रदेशमध्ये आहे. निम्न पुराश्म युगाप्रमाणेच येथेही मध्य पुराश्म युगाचे अवशेष जे आहेत हे सापडलेले आहेत, हे पण लक्षात ठेवा. पुढे आहे भीमबेटका. हे मध्य प्रदेश येथे आहे आणि येथील हा जो गुहा क्रमांक आहे हा लक्षात ठेवा. या ठिकाणी मध्य पुराश्म युगातील मानवाच्या वास्तव्याचे आणि त्यांनी वापरलेल्या छिलक्यांचे हत्याराचे थरावर थर जे आहेत हे सापडलेले आहेत, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, हा गुहा क्रमांक जो आहे हा तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. पुढे आहे बघा तोरणगाल. तर हे कर्नाटकमध्ये आहे आणि अतिरंपक्कम हे तमिळनाडू या ठिकाणी आहे. दक्षिण भारतातील ही ठिकाणे चर्ट दगडाच्या हत्यारांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता दिदवाना लुनी नदी खोरे राजस्थान या ठिकाणी आहे. थार वाळवंटाच्या पूर्वकडेला लुनी नदीच्या खोऱ्यात या काळातील मानवी वस्त्यांचे उत्तम पुरावे आपल्याला मिळालेले आहेत. तर दिदवाना हे ठिकाण कुठे आहे, राजस्थानमध्ये, लुनी नदीच्या खोऱ्यांमध्ये, हे पण लक्षात ठेवा. पुढे आहे नर्मदा खोरे. हे मध्य प्रदेशमध्ये आहे. येथील विविध घाटांवर उदाहरणार्थ होशंगाबाद जवळ या युगातील प्राणी आणि हत्यारांचे जीवाश्म आढळलेले आहेत, हे पण लक्षात ठेवा. आता निम्न पुराश्म युग हे जे आहे हे कोर टूल म्हणजे मूळ मोठा दगड या संस्कृतीचे होते. ठीक आहे, तर या काळामध्ये काय केलं जायचं, माणूस काय करायचा, एका दगडावरती मारून त्याचे छिलके काढायचा आणि जो मध्य भाग राहायचा याचा वापर करायचा. तर मध्य पुराश्म युग हे उलटे होते. या ठिकाणी काय करायचा, माणूस या दगडांवरती मारायचा. ठीक आहे, या दगडावरती दुसऱ्या दगडाने मारायचा आणि याचे जे छिलके निघतात तर ह्या छिलक्यांपासून हत्यारे बनवायचा. ठीक आहे, हे जे या ठिकाणी दिले हे पण लक्षात ठेवा. आता बघा निम्न पुराश्म युग आणि मध्य पुराश्म युग याच्यामधील जीवनशैलीत कसा बदल झाला. ठीक आहे, तर हत्यारांचा आकार लहान होत गेला. मानवाच्या शिकारीच्या कौशल्यात कमालीची अचूकता आली. तो काय करायचा, केवळ मोठ्या प्राण्यांची शिकार करायचा. आता तसं न राहता तो मोठ्या लहान प्राण्यांची शिकार करू लागला, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, मध्यम आकाराचे प्राणी सहज मारू शकत होता आणि हा तांत्रिक बदल जो आहे हा मानवाला पुढील युगातील म्हणजे सूक्ष्म अस्त्रांकडे घेऊन जाण्यास
महत्त्वाचा पूल ठरला. तर हे लक्षात ठेवा. आपण काय पाहिलं, निम्न पुराश्मयुग आणि आज आपण पाहतोय मध्य पुराश्मयुग. ठीक आहे, हत्यारांचा कशा प्रकारे बदल होत गेला आणि याच्यामध्ये मानवी जीवनामध्ये काय काय बदल झाले हे आपण पाहिले. ठीक आहे, तर मित्रांनो या ठिकाणीच आपण थांबूया. आपण पाहिलं हत्यारांमध्ये कशा प्रकारे बदल होत गेला आणि मानवी जीवनामध्ये कशा प्रकारे बदल झाला हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. लवकरच आपण याच्या पुढचा व्हिडिओ घेऊन येत आहोत. तर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.